नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत प्रोटीन पावडर कशी करायची ते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी मखाना, अर्धी वाटी फुटाणे, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम, अर्धी वाटी खारकेचे तुकडे, पाव वाटी सीड्स, त्यानंतर पाव वाटी बडीशेप आणि 8 ते 10 लवंगा घेतलेल्या आहेत। आपण हे सगळे पदार्थ आपल्याला एक एक करून छान भाजून घ्यायचे आहेत। आता आपण मखाना भाजून घेत आहोत। मखाना आपला बऱ्यापैकी आता रोस्ट झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण एक एक करून बाकीचे सगळे पदार्थ घालून छानपैकी भाजून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण फुटाणे घालणार आहोत। त्याच्यामध्ये आता आपण खारीक घालत आहोत। एक एक करून त्याच्यामध्ये सगळे पदार्थ घालून छान भाजून घ्यायचे आपल्याला। त्याच्यामध्ये आपण बदाम घातलेले आहेत। बदाम थोडेसे रोस्ट झालेले आहेत आपले। आता आपण याच्यामध्ये काजू घालून घेणार आहोत। आपण पंपकिन सीड घालून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये बडीशेप घालून घेणार आहोत आपण। आणि सगळ्यात शेवटी आपण वेलदोडे घालून पुन्हा एकदा त्याला 1-2 मिनिटं छान भाजून घेणार आहोत। हे सगळं आपलं आता छान भाजून झालेलं आहे। ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घेणार आहोत। आणि थंड केल्यानंतर याला मिक्सरला याची बारीक पूड वाटून घेणार आहोत। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली प्रोटीन पावडर। त्याच्यामध्ये मी वरून केशरच्या काड्या घातलेल्या आहेत। तर ही 1 चमचा पावडर 1 ग्लास दुधामध्ये आपण घेऊ शकतो। नक्की करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।